मॅडम कालच टोलचं आंदोलन झालं महाराष्ट्रामध्ये, मोठ्या प्रमाणावरती तोडफोड झाली. मनसेच्या या भूमिकेचं तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की टोलचं याच्या मागचं जे आंदोलन झालं आणि अचानक बंद केलं गेलं. त्यानंतर आज निवडणुकीच्या तोंडावर परत येऊन हे आंदोलन सुरू करणं, या जनतेला कळतं आहे काय चाललं आहे. जनतेला दिसतंय की हे फक्त आज मनसेला त्यांची टक्केवारी जी आता ओपिनियन पोल झाले त्या टक्केवारी कुठेतरी घसरताना दिसते, म्हणून हे आंदोलन त्यांनी पुन्हा सुरू केलं. कुठेतरी आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपची काय भूमिका असणार आहे जर सत्तेवर आले राज्यामध्ये, तर आपची काय भूमिका असेल टोलच्या बाबतीमध्ये? आम्हाला असं वाटतं की रोड टॅक्स हा अमाप घेतला जातो, म्हणजे प्रत्येक माणसाकडनं रोड टॅक्स हा अमाप घेतला जातो. आणि असं असताना आणि कुठल्या टॅक्सची किंवा टोल टॅक्सची खरंच घ्यायची गरज नाही आहे. त्याचं आम्ही आत्ता एक टॅब्युलेशन केलं आहे कोल्हापुरात, आणि जमा झालेला टोल आहे किती आणि त्याची त्याचं युटिलायझेशन काय आहे, त्याची जी आम्ही एक आता याचिका दाखल केली आहे मुंबई हायकोर्टात, त्यात आम्ही तेच सांगतो आहे की हे रोड टॅक्स जे आम्ही जमा करतो ते इनफ आहे, त्याला आपण आणि टोल घ्यायची गरज नाही. मॅडम आताच तुम्ही थोड्या वेळपूर्वी सांगितलं की दाऊदच्या बाबतीमध्ये काही प्रसारमाध्यमांमध्ये जे आलं आहे त्याबाबतीत स्पष्ट भूमिका करत की जे आलेलं आहे, आणि आता तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? ती भूमिका मी त्या दिवशीही घेतली होती. त्यांना मी अनेक वेळा, एकदा नाही